ख्रिश्चन समाजाबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करा, अशा आशयाचे निवेदन सोलापूर जिल्हा ख्रिश्चन समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। या निवेदनात असे म्हटले आहे की ख्रिश्चन समाज शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आपणास या निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। यात वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या देशात गुण्यागोविंदाने राहत आहेत। भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरू, पास्टर व सेवक यांना जीवे मारण्याची सुपारी देण्याचे मीडियासमोर खळबळजनक इशारा दिला। तो इशारा नसून धर्मगुरू व पास्टर यांना जीवे मारण्याचा षडयंत्र दिसत आहे। आपला देश हा संवैधानिक पद्धतीने चालत आहे व संविधानात कलम 25 मध्ये सर्वांना स्वातंत्र्य अधिकार दिला आहे। परंतु आमदार पडळकर यांनी ठार मारू असे वक्तव्य हे बेकायदेशीर, असंवैधानिक व मानवाधिकाराचे हनन करून संपूर्ण ख्रिश्चन धर्माचा विरोध केलेला आहे। यामुळे ख्रिश्चन समाज भयभीत झालेला आहे। दिनांक 6 जून 2025 रोजी सांगली येथे दुर्दैवी घटना घडली। आमची बहीण ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली। तो त्यांचा कौटुंबिक विषय असल्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांनी या घटनेचा फायदा घेऊन समाजामध्ये अशांतता, भय निर्माण करण्याच्या उद्देशाने दिनांक 17 जून 2025 रोजी मीडिया प्रसारणाच्या माध्यमातून आपल्या भाषणात धर्मगुरूंना मारणाऱ्यांना 3 लाख, 5 लाख व सैराट व जीवे मारणाऱ्यांना 11 लाख बक्षीस देण्याचे आवाहन केले। ऋतुजा राजगे यांनी आत्महत्या केली आहे, त्याबद्दल आम्हाला अतिदुःख आहे। जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्यावर कठोर कारवाई होणे जरुरी आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्र व भारतातील ख्रिश्चन समाजाला बदनाम करणे व संपूर्ण महाराष्ट्रात धर्मगुरू व पास्टर यांना जीवे ठार मारण्याचा इशारा देणे एक गैरकायदेशीर असून असंवैधानिकरित्या केलेले वक्तव्य आहे। भारतीय संविधान धर्मनिरपेक्षतेवर आधारित आहे। ख्रिश्चन समाजाच्या लोकांना त्यांचा श्रद्धा, विश्वास, उपासना, प्रचार, प्रसार, प्रबोधन यांचे स्वातंत्र्य, दर्जाचे व संधीची समानता व अधिकार संविधानाने दिलेली आहे। ख्रिश्चन धर्मगुरू, पास्टर व सेवक यांच्यावर भविष्यात कोणत्याही प्रकारचे शारीरिक हानी व जीवितहानी झाल्यास त्याचे सर्वस्वी जबाबदार आमदार गोपीचंद पडळकर असतील। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरुद्ध कायदेशीररित्या गुन्हा दाखल करण्यात यावे। गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी। सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व धर्मगुरू व चर्चेसना संरक्षण द्यावे, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई न झाल्यास ख्रिश्चन समाज शहर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन, आमरण उपोषण केले जातील, याची नोंद घेण्यात यावी, ही नम्र विनंती, असे या निवेदनात म्हटले आहे। याप्रसंगी योहान कानेपागलू, राजरत्न जंगम, रवी चंद्रकर, रवी जंगम